तर जगामध्ये सगळ्यात जास्त साठा जर कुणाकडे आहे विचारला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडे आहे. 8,133 टन इतकं डाटा आहे. इतकं सोन्याचा साठा आहे. तर हा डाटा जो आहे तो ऑनलाईन घेतलेला डाटा आहे. तर मार्च 26 या काळामधला 2026 या काळामधला घेतलेला डाटा आहे. तर हा डाटा बदलू शकतो. जो आपल्याकडे डाटा अवेलेबल आहे त्याप्रमाणे मी इथं तुम्हाला सांगत आहे की त्या देशाकडे किती आहे. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडे 8,133 जगामध्ये सगळ्यात जास्त साठा हा अमेरिकेकडे आहे. तर त्याच्यानंतर जर्मनी 3,350 टन इतकं साठा त्यांच्याकडं आहे. तर त्याच्यानंतर इटली 2,452 टन. त्याच्यानंतर फ्रान्स 2,437 टन. त्यानंतर चायना 2,313 टन. रशिया 2,305 टन. स्वित्झर्लंड 1,040 टन. मग येतो तो आपल्या भारत देशाचा नंबर, ज्याच्याकडं 881 टन, केवळ 881 टन. क्षेत्रफळात म्हणा किंवा लोकसंख्येमध्ये एक नंबर असणारा आपला देश हा सोन्याच्या साठ्यामध्ये कमी आहे. पण जर प्रत्येक व्यक्तीकडं असणारं सोनं, कारण की हे जे सोनं आहे हे सेंट्रल बँक किंवा जे गव्हर्नमेंटकडे असणारं जे सोनं आहे हे फक्त तेच काउंट केलं जाते. आपल्या भारत देशामध्ये जे गव्हर्नमेंटकडे सोनं आहे किंवा सेंट्रल बँककडे आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जे साठा आहे तो 881 टन इतका साठा आहे. तर जपानमध्ये 864, त्यानंतर नेदरलँड 712 टन, पोलंड 582 टन. त्याच्यानंतर जर तुम्ही बघत गेलास त्याच क्रमांकामध्ये टर्की 535 टन, त्यानंतर तैवान 424 टन, उझबेकिस्तान 416 टन, पोर्तुगल 383 टन, कझाकिस्तान 354 टन, सौदी अरेबिया 332 टन, युनायटेड किंगडम 310 टन, त्यानंतर लेबनॉन 287 टन, स्पेन 282 टन, ऑस्ट्रिया 240 टन, थायलंड 235 टन, बेल्जियम 227 टन. या क्रमांकामध्ये कमी होत होत गेलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पाकिस्तानचं किती आहे. तर पाकिस्तान या देशाकडं जवळजवळ त्याच्या आधी आपण इंडोनेशियासारखं बघा, आता इंडोनेशियाकडं 87 टन, ऑस्ट्रिया, कुवेत या देशांच्याकडं 79-78 या रेंजमध्ये त्यांच्याकडे साठा आहे. जॉर्डन सारख्या देशाकडे 73 टन आहे. डेन्मार्ककडे 66 आहे. तर ह्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा खाली तो म्हणजे पाकिस्तान देश आहे, ज्याच्याकडे 64 टन मात्र सोन्याचा साठा आहे. तर हा झाला सोन्याच्या साठाबद्दल. किती टन कुठल्या देशाकडे आहे. इव्हन ब्राझीलकडे सुद्धा 172 टनच आहे. तर हा सोन्याचा साठा वेगवेगळ्या देशाकडे किती प्रमाणात सोन्याचा साठा आहे. तर हा साठा का केला जातो, याच्या मागं कारण काय आहे. तर मूळतः म्हणजे कोणत्याही देशाला ज्यावेळी आपली जी करन्सी असते किंवा त्यांचा जो चलन असतो तो एकच जर चलन असेल तर तो चलन काही वेळा आर्थिक संकट येऊ शकतात किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाजार स्थिर ठेवणे म्हणजे जसं की रुपयाचं जे कारण की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो चलन सगळ्यात जास्त वापरला जाणार असतो तो डॉलर असतो आणि काही कारणास्तव जर एक्सपोर्ट एखाद्या देशाचं कमी होत असेल किंवा युद्धसारख्या परिस्थितीमध्ये त्या देशाचं चलन घसरू शकते. तर अशा परिस्थितीमध्ये त्या देशाचं आर्थिक नुकसान होऊ नये, चलन स्थिर राहावं याच्याकरिताच सोन्यामध्ये देखील गुंतवणूक केली जाते. त्याच्यानंतर वाढती महागाई, कारण की प्रत्येक देशाचे जो चलन असतो तो वाढत्या महागाईमुळे घसरण्याची शक्यता असते आणि त्याची व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता असते. पण अशा परिस्थितीमध्ये सोन्याचं जे घेवाण-देवाण आहे किंवा सोन्याचं जे दर आहे ते घसरत नाही फार लवकर. आहे तितका स्थिर राहतो शक्यतो जास्तीत जास्त. त्यामुळे हा एक
योग्य पर्याय म्हणून किंवा महागाईच्या काळामध्ये एक योग्य गुंतवणूक म्हणून त्या देशाला लाभदायक ठरू शकतो. त्याच्यासाठीच काही देश काय करतात, काही देशाचे सेंट्रल बँक आहेत, ते या क्षेत्रात किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. क्रेडिट रेटिंग बघून त्या देशाला कर्ज देणे किंवा त्या देशाचं चलन किती मजबूत आहे, हे ठरवलं जातं किंवा त्या देशामध्ये गुंतवणूक करावं की नाही करावं, हे ठरवलं जातं. त्यासाठीच एखाद्या देशाकडं विविध प्रकारचे गुंतवणुकीचे मार्ग जे आहेत, ते असायला हवेत किंवा गुंतवलेले असावेत. त्यासाठीच म्हणून एक सोन्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गुंतवलं जातं. जसं की तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल, तर जाऊन पाहू शकता. लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेला आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या. तर अमेरिकेला आज जर बघितलं, तर अमेरिकेचं जगामध्ये सगळ्यात जास्त कर्ज जे आहे, ते अमेरिकेचं आहे. कारण की अमेरिकेकडे सोन्याचा साठा सुद्धा तितका आहे. कारण की आज जर त्यांना एखाद्या जसं की आता थोडक्यात जर सांगायचं झालं, एखाद्या व्यक्तीकडे जर सोनं जास्त असेल, तर तो तितका जास्त कर्ज घेऊ शकतो किंवा जरी तो कर्ज घेतला असेल, तरी ते असलेला सोनं गहाण ठेवून तो कर्ज भागवू शकतो किंवा त्या सोन्याने परतफेड करू शकतो. तसंच अमेरिका हा सगळ्यात जास्त सोन्याचा साठा सुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणून त्या देशाकडे कर्जसुद्धा जास्त आहे. कारण की तो परतफेड सोनं विकून इझिली करू शकतो. त्यासाठी त्यांच्याकडे सोन्याचा साठा सुद्धा जास्त आहे आणि तिथं कर्ज असून देखील आज बॉन्ड्समध्ये म्हणा किंवा त्या देशाच्या चलनमध्ये किंवा त्या देशामध्ये गुंतवणूक सुद्धा केली जाते त्यासाठीच. तेच जर पाहिलं तर तुम्ही इतर काही देशांच्यामध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार मागे-पुढे विचार करतात. कारण की त्या देशाकडं आर्थिक स्थिती ही चांगली नसते, मजबूत नसते. त्या देशांच्याकडं सिक्युरिटीसाठी जसं की आपण एखादे जर कर्ज घ्यायचं असेल, तर काही गोष्टी गहाण ठेवतो. त्याचप्रकारे सोनं त्या देशाकडं असणं हे एक पॉझिटिव्ह साईन मानली जाते. एक सकारात्मक गोष्ट असते ती. त्याचरीत्या एखाद्या व्यक्तीचं सुद्धा अगदी तसंच असतं. एखाद्या व्यक्तीकडे सोनं असणं किंवा एखाद्या व्यक्तीकडे बँक बॅलन्स असणं किंवा एखाद्या व्यक्तीकडे गाडी असणं, एखाद्या व्यक्तीकडे शेत असणं, ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह साईन मानल्या जातात. कारण की तो व्यक्ती आर्थिक कुठल्यातरी समस्या आल्या तर इमिडिएटली आपले जे असेट्स असतात तो विकून ते भरपाई करून काढू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.